10वीच्या विद्यार्थ्यांचा मार्च 2024मध्ये आत्ताच झालेला पेपर म्हणजे विज्ञान भाग 2. या विज्ञान भाग 2ची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून पाठवलेली आहेच. आणि आत्ता जो व्हिडिओ तुम्ही समोर पाहता आहात त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका अशा दोन्ही गोष्टी आपल्याला आत्ता पाहायला मिळतील. जर आपण प्रश्नपत्रिका यापूर्वी पाहिलेली नसेल तर वरच्या बाजूला जे आय बटन दिसतंय तिथं क्लिक करा. तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये त्या प्रश्नपत्रिकांचा व्हिडिओ नक्कीच सापडणार आहे. चला तर मग बघूया प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका. काही उत्तर आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये शोधायचे आहेत. कोणत्याही प्रकारे आपण इतर कुठल्याही साधनांचा वापर करणार नाही. पुस्तकामध्ये आपण उत्तरं शोधणार आहोत. म्हणून यासमोर मी पुस्तकसुद्धा ओपन करून ठेवलेलं आहे आणि प्रश्नपत्रिकासुद्धा ओपन करून ठेवलेली आहे. यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. पुस्तकात पाहूनच सगळी उत्तरं तुम्हाला सापडतात हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून समजणार आहे. आजच 20 मार्च 2024 रोजी झालेला हा पेपर आहे आणि या पेपरमध्ये जो पहिला प्रश्न असतो तो नेहमीप्रमाणेच दिलेला आहे. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. त्यासाठी उत्तर लिहिण्यासाठी काही गोष्टी लिहिण्यासाठी इकडं माझ्याकडे नेहमीप्रमाणे ज्या काही सिस्टीम्स असतात त्या थोड्याशा कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्या जोडल्याशिवाय मी त्याच्याबद्दल फार काही बोलू शकणार नाही. ओके, सिस्टीम कनेक्ट केलेली आहे आणि त्याच्यावर लिहून मी तुम्हाला काही उत्तर या ठिकाणी दाखवणार आहे. पुनर्जनन पद्धती ही कोणत्या प्राण्यांमध्ये वापरली जाते यासाठीचं उत्तर जे होतं ते ॲक्च्युअल उत्तर होतं. इथून आपल्याला कलर पेन घेणं गरजेचं आहे आणि तो कलर पेन घेतल्यावर आपण इथं लिहू शकतो. हे उत्तर होतं ते प्लॅनेरिया या प्राण्यामध्ये पुनर्जनन पद्धती वापरली जाते. त्याचनंतर लॅक्टोबॅसिलस ब्रुईस हे पहिलंच नाव आपल्याला दिलेलं आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला कॉफी बनवता येते. पेय तयार करण्यासाठी कॉफी हे पेय तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस ब्रुईस हे सूक्ष्मजीव मदतीला येतात. जनुकातील एखादे न्यूक्लियोटॉइड आपली अचानक जागा बदलते. पान नंबर 2 ही व्याख्या आहे आणि खूप वेळा ही व्याख्या वाचून झालेली होती, त्यामुळं तुमची सुद्धा ही व्याख्या पाठ झालेली असावी. ही व्याख्या आहे उत्परिवर्तन याची. त्यानंतर पुढची रिकामी जागा दिलेली आहे. महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी प्रमुख अणुऊर्जा केंद्र आहे. तर याचं उत्तर जनरल नॉलेजमध्ये सुद्धा सापडेल की तारापूर या ठिकाणी ते अणुऊर्जा केंद्र आहे. संधिपाद प्राण्याचं उदाहरण जर सांगायचं झालं, ऑर्थ्रोपोडा आपण ज्याला म्हणतो ते विंचवाचं उदाहरण आहे. कारण त्याचे जे पाय आहेत ते एकमेकांना जोडलेले सांधलेले आपल्याला दिसतात. वेगवेगळे तुकडे जोडल्यासारखे असतात म्हणून त्यांना आपण संधिपाद प्राणी असं म्हणतो. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त प्राण्यांची संख्या जर कुठली असेल तर ती आहे संधिपाद प्राणी सगळ्यात जास्त. अधिक माहितीसाठी ही माहिती पण तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर गटातील वेगळा शब्द ओळखा. फाइंड ऑड मॅन आउट. आणि हा प्रश्न आपण आपल्या प्रॅक्टिस पेपर्समध्ये घेतलेला आहे. इथं डगबिल प्लॅटिपस, पापलेट, लंगफिश आणि पॅरिपेटस अशी नावं आहेत. यामध्ये पापलेट वेगळा आहे कारण हे जे तिघं आहेत हे सगळे आपल्याला उत्क्रांतीच्या पुराव्यामधले जोडणारे दुवे आहेत. पापलेट हा मात्र काय जोडणारा दुवा नाही, तो एक प्रकारचा मासा आहे, समुद्रात सापडतो. लोक तो खाण्यासाठी वापरतात. सहसंबंध लिहा मध्ये त्वचेमध्ये असलेलं प्रोटीन आहे मेलेनिन. मग स्वादुपिंडामध्ये कोणतं असतं नेमकं, त्यासाठी जे नाव आहे ते 2 नावं त्या ठिकाणी आहेत. मुद्दाम तुम्हाला ती नावं मी दाखवणार आहे कारण विद्यार्थ्यांना ती नावं दाखवल्याशिवाय ते लक्षात येऊ शकणार नाही. म्हणून मी मुद्दाम ती 2 नावं दाखवतो की जी 2 नावं इथं आहेत. पहा, त्वचेमध्ये मेलेनिन आणि स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन अशी 2 पैकी कुठलेही उत्तर लिहिलं असेल तरी चालू शकलं असतं. इन्सुलिन इथं तुम्ही लिहिलं असतं इन्सुलिन तरीही तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, किंवा ट्रिप्सिन या दोन्हीपैकी कुठलंही एक उत्तर लिहिलं असतं तरी चालणार आहे. याप्रमाणे आजचा हा समसंबंधाचा प्रश्न आलेला होता. पुढे जाऊन खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा. त्यामध्ये पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती. अगदी बरोबर ही माहिती आहे. नीलक्रांती म्हणजे वेगवेगळे मासे असतील, खेकडे असतील, अगदी सगळ्या प्रकारचे प्राणी जे पाण्यामध्ये त्यांची वाढ होऊ शकते ते सगळे
वाढवणे त्याला नीलक्रांती असं म्हणलेलं आहे. हरितक्रांतीमध्ये हिरव्या रंगाचे म्हणजे वनस्पतींची वाढ कशी व्हावी आणि श्वेतक्रांतीमध्ये दुधाचं उत्पन्न प्रचंड कसं वाढावं याचा विचार केलेला होता. नीलक्रांती हा शब्द या ठिकाणी बरोबर वापरलेला आहे. म्हणजे हे जे विधान दिलेलं होतं हे विधान कसं होतं, सत्य होतं. तुम्हाला त्या ठिकाणी हे विधान सत्य आहे असं लिहायचं होतं. WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा. याला तुम्ही म्हटलं असतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये जर लिहायचं झालं असतं तर तुम्ही असं लिहिलं असतं जागतिक आरोग्य संघटना. ओके, म्हणजे पुस्तकात ही सगळी उत्तरं आहेत. ॲक्च्युली जिथं गरज पडेल तिथं मी पुस्तक तुम्हाला दाखवतो. आता तरी तुम्ही हे बघू शकता. याप्रमाणे आता जोड्या जुळवामध्ये हा प्रश्न जो किती सिंपल विचारलेला आहे. पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारची गुणसूत्र असतात तर ती 44 अधिक XY असे असतात. कारण 44 अधिक XX ही जी आहेत ही गुणसूत्र स्त्रियांमध्ये असतात आणि पुरुषांमध्ये 44 अधिक XY अशी गुणसूत्र असतात. अगदी सिंपल साधे प्रश्न जे आपल्याला खरं तर अतिशय साध्या पद्धतीचे होते. तुम्हाला सुद्धा याचं उत्तर इथं सहजपणे सापडेल, पण मी ते XY दाखवायला वेळ वाया घालवत नाही, कारण आपल्याला पुढे जाऊन अजून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. पुस्तकात सगळी उत्तरं सापडतात हे मला माहीत आहे. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. याचं महत्त्वाचं कारण चर्चा वर्गात सुद्धा आम्ही या प्रश्नाबद्दल केलेली होती की कासव त्याचं श्वसन हे फुफ्फुसामार्फत चालतं. मग तुम्ही म्हणाल ते पाण्यात कसं राहतं, तर ते एकदा श्वास घेतल्यानंतर तेवढ्या घेतलेल्या ऑक्सिजनवर किंवा तेवढ्या घेतलेल्या हवेवर अनेक वेळ पाण्यामध्ये जाऊन खाली राहू शकतं. पुन्हा श्वास घेण्यासाठी त्याला नाक वरती काढावं लागतं पाण्याच्या बाहेर, म्हणून आपण त्याला उभयचर वर्गामध्ये समावेश करत नाही. उभयचर कोणाला म्हणायचं की ज्यामध्ये त्वचा आणि फुफ्फुस या दोघांमार्फत श्वसनाची क्रिया होत असते, त्याला आपण उभयचर म्हणतो. कासवामध्ये तसं काही घडत नाही, म्हणून कासवाचा समावेश उभयचर वर्गामध्ये केला जात नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं आपण म्हणतो. नूतनीकरण याला अजून एक शब्द होता नवीकरणीय ऊर्जा स्रोत. का म्हणायचं मग असं, तर त्याचं कारण असं आहे पहा. जलविद्युत, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यामध्ये एकेकाचा विचार करा. जलविद्युत म्हणजे धरणामध्ये पाणी साठवलं, आता पाऊस कायम पडत राहणार आहे, त्यामुळे धरणात पाणी कायम जमा होत राहणार आहे. जरी तुम्ही धरणातलं पाणी खाली सोडलं, ऊर्जा निर्मिती म्हणजे रूपांतरण करून घेतलं, लाईट तयार केली, पुन्हा धरणात पाणी येणारच आहे. आणि सौर ऊर्जा, सूर्याची ऊर्जा पण कधी काय संपणारी नाही, ही दररोज नव्यानं सूर्य उगवतोच आहे आणि नव्यानं आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतोच आहे. त्यामुळे सौर ऊर्जासुद्धा नवीकरणीयक्षम आहे. आणि पवन ऊर्जा म्हणजे आता इथं बघा, पाऊस हा कायम आहे, सूर्यसुद्धा कायम आहे, आणि राहिलं कोण, वारा, तो सुद्धा कायमचा वाहत राहणार आहे. म्हणजे हे तिघ असे आहेत की यांचा वापर केल्यावर हे काय संपणारे नाहीत. या उलट जर तुम्ही दगडी कोळसा वापरला किंवा ज्याला आपण खनिज तेल म्हणतो ते वापरलं तर हे संपणार आहे. इथं मात्र हे कायमस्वरूपी मिळणार आहे, पुन्हा पुन्हा मिळणार आहे, म्हणून आपण याला नवीकरणीय ऊर्जा स्रोत किंवा नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत असं म्हणतो. बघा, म्हणजे आपल्याला काय काय लिहिणं गरजेचं होतं ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो आहे. व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं, याचं कारण 2 ओळींमध्ये पुस्तकात दिलेलं आहे. आपण लगेच पुस्तकात जाऊन बघूयात. 2च ओळीत ते उदाहरण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इथंच ते सापडेल तुम्हाला, फार लांब जाण्याची गरज नाही. पहा, इथं लिहिलेलं आहे ते. व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजेच स्नायू विनाक्षी श्वसन करतात. जरा हे लहान दिसत असेल तर मी अजून तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो.
कसं आहे, विद्यार्थ्यांसाठी हे झूम करणं मग गरजेचं आहे, मोबाईलमध्ये ते दिसत नाही म्हणून. व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजे स्नायू विनाक्षी शोषण करतात. नंबर 15वर हे उत्तर सापडतंय. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. म्हणजे जो काही प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये निम्मा मार्क हा व्यायाम करतानासाठीचा विनाश श्वसनाचा, ऊर्जा कमी तयार होते हे सांगणं आणि त्यातून लॅक्टिक आम्ल साठतं हे सांगणं, या सगळ्यांना मिळून आपल्याला या प्रकारचे मार्क जे आहेत ते मिळणार आहेत. ओके, पुन्हा आपण प्रश्नाकडे येऊयात. आता हा प्रश्न झाला, म्हणजे मी त्या प्रश्नाची चर्चा केलेली आहे. व्यायाम केल्यावर थकल्यासारखं का वाटतं त्याचं कारण आपण बघितलं. ॲक्च्युली तुम्हाला हे उत्तर 2 मार्कांसाठी लिहायचं होतं, तुम्ही ते लिहिलेलं असावं. किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे 4 दुष्परिणाम लिहा. यासाठी सुद्धा पुन्हा आपण पुस्तकामध्ये जाणार आहोत. चला, त्यासाठी प्रदूषणाचं प्रकरण आपल्याला घ्यावं लागेल. माझ्याकडं म्हणजे पुस्तक डिजिटल रूपामध्ये ओपन करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊयात खाली. आपल्याला तिथं ते दिसेल. थोडंसं दिसण्यासाठी मी अजून थोडं छोटं करून घेतो त्याला, पूर्णपणे आपल्यासमोर ते दिसेल याची काळजी घ्या. ओके, इथं आलो आपण. पर्यावरण संवर्धनाची गरज, प्रदूषण आणि प्रदूषणाचे प्रकार. या प्रकारांमध्ये काही सुरुवातीला व्याख्या दिलेल्या होत्या आणि त्यानंतर किरणोत्साराबद्दलची माहिती आणि ती काय लिहिलेले पाहिजे. हे जे 4 दिलेले आहेत किरणोत्सारी प्रदूषणाचे पुढील प्रमाणे परिणाम दिसून येतात, ज्याला मी हायलाईट केलेलं आहे ते सगळे. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला दिसत नाही, छोटं दिसतंय, थोडं मी झूम करून दाखवतो, फार काळजी करायचं कारण नाही. आता तुम्हाला नक्की दिसत असेल, नसेल तर अजूनही झूम करता येईल. पहा, किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम पुढे दिलेले आहेत. पुन्हा एकदा प्रश्न बघून घ्या. प्रश्नामध्ये सांगितलं होतं किरणोत्सारी प्रदूषणाचे होणारे 4 दुष्परिणाम लिहा. हा सूर्य, हा जयद्रथ, इथं पुस्तकामध्ये सगळी उत्तरं सापडतात. म्हणजे पुस्तक हे अतिशय छान आहे. पुस्तकावर आधारित पेपर तयार केला असतो, फक्त आपण पुस्तक नीट वाचलेलं नसतं. का नसतं वाचलेलं माहीत आहे का तुम्हाला? मध्ये आपण हे दिलेलं कंसातलं, माहितीतलं, ब्रॅकेटमधलं, चौकटीमधलं बारकाईने वाचतच नाही. परिणामी मग असे प्रश्न आल्यावर आपण काय लिहिणार ना. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम दिलेले आहेत. पहा, एक परिणाम कॅन्सरकारी अल्सर, त्यानंतर शरीरातील ऊतींचा नाश होणे, जनुकीय बदल होणे आणि दृष्टीवर हानिकारक परिणाम होणे, असे काही 4 परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत. माझं असं म्हणणं होतं की सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुस्तकात सापडू शकतात, फक्त आपण थोडंसं पुस्तकाचा वापर केला पाहिजे. माझ्याकडं हार्ड कॉपी नाही आणि असेल तरी तुम्हाला दाखवता आली नसते, म्हणून मी तुमच्यासमोर पुस्तकाची सॉफ्ट कॉपी, डिजिटल कॉपी ओपन करून दाखवतो आहे. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. सामाजिक आरोग्य इकडं खाली होतं निवांत, इथं आलो होतो आपण पार. सामाजिक आरोग्यासाठी आपत्तीच्या वरच्या प्रकरणामध्ये ते होतं. सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक दिलेत पाहिजे. पुन्हा थोडं झूम करून दाखवतो. पहिला घटक आहे मानसिक ताणतणाव. सापडला का? प्रश्न पुन्हा एकदा बघा, काही विद्यार्थ्यांचा तो विसरतो म्हणून सांगतोय. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, त्यातला पहिला घटक बघितला आपण, मानसिक ताणतणाव. दुसरा घटक आहे व्यसनाधीनता. तिसरा घटक आहे दुर्धर आजार. आणि त्याप्रमाणे चौथा घटक आहे प्रसारमाध्यमांचा अतिवापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर. या सगळ्या कारणांमुळं तुम्ही आता सध्या मानसिकदृष्ट्या आजारी पडत चाललेला आहात, असं सगळ्यांच्या सर्वेक्षणात लक्षात आलेलं आहे. याप्रमाणे तुम्हाला हे घटक या ठिकाणी लिहायचे होते. आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या 4 महत्त्वाच्या बाबी लिहा. आपत्तीची व्याप्ती किती आहे हे आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला पुन्हा आपत्तीकडे जावं लागेल आणि आपत्तीकडे पुढे जाण्यासाठी पुढच्या प्रकरणामध्ये आपत्ती प्रकरण दिलेलं आहे. आपत्ती प्रकरणामध्ये आपत्तींचे प्रकार दिलेले, आपत्तीचे परिणाम दिलेले आहेत. आपत्ती त्याचे वेगवेगळे प्रकार पण दिलेले आहेत. आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती. प्रश्न पुन्हा एकदा बघून घ्या. प्रश्न होता आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या 4 महत्त्वाच्या बाबी कोणत्या, इथं दिलेले आहेत. आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करताना 3च संवेदनशील भाग: आणीबाणीची अवस्था,
संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माण अवस्था यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्ती पश्चात व्यवस्थापन या प्रकारचे अनेक माहिती पुढे दिलेली आहे, ते तुम्ही त्याप्रमाणे लिहू शकता. त्यानंतर सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारे मिळवण्यात येणाऱ्या 2 इंधनांची नावे आणि या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे याच्याबद्दलची माहिती सूक्ष्मजैविक इंधनांमध्ये दिलेली आहे. अर्थात हा पेपर आहे, आपल्याला पुस्तकात जाऊन ते बघावं लागणार आहे. पुस्तकात सुद्धा ते दिलेले सूक्ष्मजैविक इंधने असं एक प्रकरणाच्या माहितीमध्ये आहे. पहा माहिती, हे पहिलं मोठं प्रकरण होतं 6वं. त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण IMP प्रश्न सगळे सांगितलेले होते. त्यातले प्रश्न सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना सांगितलेले जे होते ते बऱ्यापैकी आलेले होते. सूक्ष्मजैविक उपयोगामध्ये उपयोजित आणि औद्योगिक याप्रमाणे काही प्रकार दिलेले होते. त्या प्रकारांच्या नंतर इंधनांबद्दलची माहिती दिलेली आहे. हे मागाशी जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं का रिकाम्या जागा नंबर 2 मध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रुईस याचं उत्तर सांगितलं होतं. कॉफी ते इथलं होतं. पहा, म्हणजे पुस्तकातली सगळी माहिती होती, वेगळी काही नव्हती. वेगवेगळ्या प्रकारची इंधनं या ठिकाणी तयार होतात. प्रतिजैविक आणि इथं इंधन शब्द आहेत. पहा, सूक्ष्मजीव आणि इंधन यांची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जैव इंधन मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. पान नंबर 82 वर ही छानपैकी जैव इंधन निर्मितीची माहिती, त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. यामध्ये दगडी कोळसा, शेण पिकांचे अवशेष, वनस्पती तेल, अल्कोहोल, गोबर गॅस, कोल गॅस या स्वरूपामध्ये ही इंधनं उपलब्ध आहेत. आणि यांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे ही मुबलक प्रमाणात सध्या सहज उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारची इंधनं दिलेली आहेत. त्याबरोबरच सूक्ष्मजीवांमार्फत तयार होणारी जी इंधनं आहेत त्यामध्ये मिथेन वायू हे एक इंधन आहे. त्याचबरोबर मळीचं किण्वन करून इथेनॉल हे एक इंधन आपल्याला मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये हायड्रोजन वायू हे सुद्धा इंधन आपल्याला मिळणार आहे. ही सगळी इंधनं सूक्ष्मजैविक इंधनं म्हणून आपण वापरू शकतो. आपण चाललो होतो ते प्रश्न क्रमांक 2ब मध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारे मिळणारी इंधनं त्यांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे, कारण जी इंधनं दुसरी होती ती संपणारी आहेत. ही इंधनं मात्र पुढे आपल्याला उपयोगाला येणारी आहेत. DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो? DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे आपले जे काही शरीरामधले पेशी आहेत त्याच्या आतमधले DNA आहेत, प्रत्येकाचे ते सेपरेट आहेत. यांचा उपयोग सुद्धा पुढे जाऊन गुन्हेगारी क्षेत्रामध्ये शोध घेण्यासाठी होतो आहे. आणि त्या संदर्भामधली माहिती आपल्याला त्याच प्रकरणामध्ये पुढे दिलेली होती. आपण DNA फिंगर प्रिंटिंग असं सेपरेट एक माहितीचं कॉलम आपल्याला दिलेला आहे. क्लोनिंग, त्यानंतर उपचारात्मक, इथं दिली पहा माहिती, थोडी झूम करून दाखवतो. DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय? जसे प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे समान असतात तसेच त्या व्यक्तीचे DNA जडणघडण सुद्धा एकमेव असते. उत्तर तुम्हाला हे लिहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ झूम जो काही मी आत्ता केलेला आहे झूम तो तुम्ही पॉज करायचा आणि पुढे आपलं उत्तर लिहायचं आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. या तंत्राचा वापर गुन्हे निदान क्षेत्रासाठी केलेला आहे. फॉरेन्सिक सायन्स आपण ज्याला म्हणतो ते. याप्रमाणे तुम्हाला DNA फिंगरप्रिंटिंग बद्दलची सविस्तरपणे सगळी माहिती त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक होतं. तशी मी माहिती तुम्हाला पुस्तकातून दाखवलेली आहे. कुठल्याही प्रकारे गाईडची गरज नाही. एवढे मार्क आपल्याला सहजपणे पुस्तकातून मिळू शकतात. DNA फिंगरप्रिंटिंग कुठं वापर सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतरचा भाग म्हणजे जीवनसत्वांची माहिती, त्याचे प्रकार आणि त्यांचं उदाहरण हे सुद्धा छानपैकी पुस्तकात दिलेलं होतं. सुरुवातीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ही माहिती आपल्याला होती. जीवन प्रक्रिया या प्रकरणामध्ये आहे सगळं पुस्तकात. आता माझ्याकडे हार्ड कॉपी असते तर ते लगेच सापडलं असतं, पण आता सॉफ्ट कॉपीला थोडं पुढं जावं लागतं. बघा इथं ही जीवनसत्वांची संपूर्णपणे माहिती, ओके, 5 ओळींची माहिती आहे.
या माहितीमध्ये 2 प्रकार कुठले हे सुद्धा मी घेतले होते. आत्ता तुम्ही जर व्हिडिओ पाहिला माझा पाठीमागचा, म्हणजे मी काही खोटं बोलत नाही आहे, कारण ऑलरेडी व्हिडिओ 4 दिवसापूर्वी टाकलेला आहे मी. त्यामध्ये तुम्हाला या जीवनसत्वांचे 2 प्रकार कोणते, स्निग्ध विद्राव्य आणि जलविद्राव्य, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे आणि मेदामध्ये विरघळणारे, त्याचे नावं कुठली आहेत हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं होतं हे येणार आहे ते सुद्धा आलेलं होतं. आणि त्याचं मला एक समाधान आहे की आपण घेतलेला जो काही व्हिडिओ होता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी उत्तरं आपण सांगितली आणि तेच प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. याप्रमाणे हे 2 प्रकार आणि त्याची ही उदाहरणं ADEK हे मेदविद्राव्य आणि B आणि C हे जलविद्राव्य आहेत. अशी ही 2 उदाहरणं आहेत. ह्या उदाहरणांचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. म्हणजे उत्तरं सगळी पुस्तकातच असतात, आपण ती बघत नाही. जीवनसत्वाची व्याख्या झाली, विद्राव्यतेच्या आधारे वर्गीकरण झालं, उदाहरण पण त्याचं झालं. त्याच्यानंतर व्याख्या आहे मूलपेशी, क्लोनिंग आणि जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. यासाठी तुम्हाला मी पुन्हा पुस्तकातच घेऊन जाणार आहे. मी कुठलीही उत्तरं मनाने सांगणार नाही, काही गरज नाही सांगण्याची. ऑलरेडी सगळी उत्तरं जर पुस्तकात असतात तर आपण कशासाठी मग तिथं जायचं. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके पहा, इथं व्याख्या दिलेली आहे इथपर्यंत. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके म्हणतात. ओके, एक व्याख्या तर सापडली, तुम्ही लिहून घेतली. अजून एक त्याच्या शेजारीच प्रश्न होता लिहिलेला, मूलपेशी म्हणजे काय आणि क्लोनिंग म्हणजे काय. तर इथं वरच्या बाजूला मूलपेशी आणि त्याची माहिती दिलेली आहे. मूलपेशी म्हणजे काय पहा, इथं लिहिलेली आहे. सुरुवातीलाच आहे मूलपेशी. फलनानंतर पहिल्या 14 दिवसांपर्यंत जी काही पेशी आहे तिला आपण मूलपेशी असं म्हणतो. आणि ही पेशी तिथून पुढं वेगवेगळ्या प्रकारच्या अवयव निर्मितीसाठी वापरली जाते. या मूलपेशीचे हे उपयोग दिलेले आहेत. आता क्लोनिंग म्हणजे काय तेवढं एक तुम्हाला दाखवलं की माझं काम या प्रश्नाबद्दलचं संपेल. क्लोनिंगबद्दलची माहिती पण पुढं दिलेली आहे. ते मेंढीची माहिती, तिचा फोटो, एकदा क्लोनिंग लिहिले पहा. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग. सापडली का व्याख्या. म्हणजे तुम्हाला क्लोनिंगबद्दल अजून माहिती लिहायची असेल तिथं तर तुम्ही ही प्रजनात्मक क्लोनिंग लिहू शकता, उपचारात्मक सुद्धा लिहू शकता. ही डॉलीची माहिती तुम्हाला म्हणलं होतं बघा मी, मेंढीची, ती इथं दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे क्लोनिंग कशा प्रकारे उपयोगाला येतं ती माहिती या ठिकाणी होती. प्रश्न होता व्याख्या लिहा. क्लोनिंग फक्त एकच ओळ लिहायची होती. मूलपेशीची व्याख्यावरती झाली. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकाची व्याख्या पण मी तुम्हाला दाखवली. तिन्ही व्याख्या पुस्तकात दाखवलेल्या आहेत, तुम्ही त्या निवांतमध्ये लिहून घेऊ शकता. यानंतर समुद्रात होणारी तेलगळती आणि त्याच्यावरती करण्यात आलेले उपाय याच्याबद्दलचा पॅराग्राफसुद्धा पुस्तकातलाच उचललेला आहे. अर्थात तो पॅराग्राफ जसाच्या तसा जरी नसला तरी थोडासा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तेलगळतीबद्दल इथंही माहिती दिलेली आहे आणि इथं जो पॅराग्राफ दिलेला आहे तो थोडासा त्यापेक्षा वेगळा आहे, पण तुम्ही ही माहिती भरून लिहू शकता. समुद्रात होणारी तेलगळती, त्याच्यामध्ये काय टाकलेलं असतं आणि तुम्हाला दाखवत असतो. एकदा तो दाखवला म्हणजे तुम्ही सुद्धा निवांत व्हाल. परत होतं ते मी आत्ताच मगाशी बघितलं ॲक्च्युली. किती प्रकार तिथं येऊ शकतो माहिती, त्याची माहिती आहे. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग अनेक प्रकारे करता येतोय. बहुतांश पुस्तकामधलीच माहिती त्या ठिकाणी वापरलेली आहे, वेगळं काही नव्हतं. हां, इथं पहा, ही जी माहिती दिलेली आहे, हा मी हायलाईट केलेला पॅराग्राफ बघायचा आणि पुस्तकातली पेपरमध्ये आलेली माहिती बघा. ठीक आहे. समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. अर्थात हे मी तुम्हाला थोडं 2 सिस्टीममध्ये घेऊन दाखवणं खरं तर गरजेचं आहे. ते एकाच ठिकाणी येते, त्यामुळे पुन्हा त्याला ओपन करून 2 ठिकाणी आणतो. थांबा जरा, तुम्हाला ते एकाच वेळेला 2 ठिकाणी दिसावं, म्हणजे पुस्तकात पण तुम्हाला ते दिसलंच पाहिजे. आणि हां, ओके, आता इथं येईल. आहेत सिस्टीम्सचा त्याचा उपयोग का नको करायला. मग पहा ना तुम्ही, हां इथं ठेवलं मी आणून.
याप्रमाणे आपण ते पूर्ण करून घेतलं. हा घेतला इकडचा भाग, याला पुन्हा छोटा करून घेतला, यालाही थोडा छोटा करून घेऊयात. आपल्याला हे एका स्क्रीनवरती दोन्ही भाग बसवायचे आणि बघायचे की तेच दोन्ही ठिकाणी कसं आलेलं होतं. पहा, बघू शकता तुम्ही आता इथं. हां, इथं जी लिहिलेली माहिती आहे ती सगळी माहिती इकडच्या बाजूला आहे. तेलाचा तवंग त्याच्यामध्ये यांत्रिक पद्धतीने दूर करायचा आहे. बघा, ही सगळीच माहिती बॅक्टेरियाची HCB म्हणजे हायड्रो कार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया आणि कार्बनचा टिंबशी संयोग करून आणतात, ऑक्सिजनशी संयोग करून आणतात आणि या प्रक्रियेत CO2 आणि पाणी तयार होते. सगळी माहिती पुस्तकातला आहे तसा पॅराग्राफ, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं वाचन बारकाईने आहे त्यांना ही उत्तरं अशा प्रकारे सापडतात. नुसतंच पुस्तक पलटी करणाऱ्यांना ते 100% सापडणार नाही. चला, म्हणजे तुम्हाला कळलं की अशा प्रकारे, म्हणजे बघा ना, पुस्तकात सगळी उत्तरं दिलेली असतात पण आपण त्याकडे नीट बघितलेलं नसतं, म्हणून आपल्याला अडचण होते, त्रास होतो. हा पॅराग्राफ अख्खा पुस्तकातला दिलेला होता. ही आकृती वाईन मिलची मग अशी दाखवली मी तुम्हाला, पण तरी पुन्हा एकदा नेऊन दाखवणार पुस्तकात. प्रश्न काय विचारले ते बघा आकृतीबद्दलचे. आकृती कशाची आहे, या प्रकरणात ऊर्जेचा स्रोत कोणता आणि याला पर्यावरण स्नेही असं का म्हणायचं. ऊर्जे निर्मितीमध्ये आपल्याला जावं लागेल, त्यासाठी इथं आहे ती आकृती. हां, ही ती आकृती होती बघा. पवन ऊर्जा निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीतले टप्पे, ती ही आकृती. पवनचक्कीचा हा आराखडा दिलेला आहे. या आराखड्याची रचना कशी आहे, त्यासाठी वारा हा स्रोत वापरला जातो. त्याशिवाय अशा प्रकारची जी ऊर्जा आहे ती कधीही न संपणारी आहे, म्हणून तिला आपण नवीकरणक्षम ऊर्जा असं म्हणतो. पर्यावरण स्नेही का म्हणायचं, कारण याच्यामुळं पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही. जसं की पेट्रोल डिझेल जाळल्यामुळं प्रदूषण होतं, दगडी कोळसा जाळला तरी प्रदूषणच होतं. तसं इथं काही घडत नाही. इथं वारा वाहतो आणि त्या वाऱ्यामुळं फक्त ती पवनचक्कीतली पाती फिरतात आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. त्यामुळे याला पर्यावरण स्नेही असं आपण म्हणणार आहोत. तक्ता पूर्ण करायचा आहे. ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय. ताणतणावाचे व्यवस्थापनाचे उपाय आपल्याला शेवटच्या प्रकरणामध्ये सापडतात. 9व्या प्रकरणामध्ये तिथं पुन्हा जावं लागेल. वेगानं पुस्तक आपल्याला हे पलटी करता येतं आहे. ओके, इथं आलो आपण. मग अशी बघितलं होतं आपण हे ताणतणाव होण्याची कारणे आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते उपाय या ठिकाणी त्यांनी दिलेले होते. हे उपाय पहा. पहिला उपाय हास्यमंडळ, लाफ्टर क्लब. दुसरा उपाय म्हणजे मित्रमैत्रीण आणि इतर समवयस्कांशी संवाद साधणे, जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करणे, मनातले विचार लिहून काढणे, हसणे. या वेगवेगळ्या मार्गांनी आपण व्यक्त व्हावं, जेणेकरून आपला ताणतणाव कमी होईल. वस्तूंचा संग्रह करणे, वेगवेगळ्या छंद आहेत ते जोपासणे, आपल्याकडे जी ऊर्जा आहे ती सकारात्मक बाबींकडे वळवणे. मी सुद्धा यूट्यूबवरती हे व्हिडिओ टाकतो, त्याचं तेच कारण आहे. जी काही आहे माझ्याकडे ऊर्जा किंवा जे काही माझ्या डोक्यामध्ये ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोचावं, हा त्या पाठीमागं उद्देश आहे. अजून उपाय दिलेत. संगीत ऐकणे, गाणी म्हणणे, याप्रमाणे सुद्धा हे घडू शकतं. त्याचबरोबर तुम्ही व्यायाम करू शकता, खेळ खेळू शकता. याप्रमाणे समाजामध्ये जा, ध्यानधारणा करा, नियमित व्यायाम करा, योगासनं करा. या सगळ्यांमुळं ताणतणाव नक्कीच तुमचा कमी व्हायला मदत होणार आहे. बागकाम करा, पक्षी निरीक्षण करा, निसर्गाच्या सानिध्यात जा, फिरायला जा. अशा प्रकारे अनेक मार्गांनी तुम्ही स्वतःला ताणतणावातून मुक्त करू शकता. प्रश्न जो होता त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी उपाय अनेक मिळालेले आहेत. बाहेरच्या बाजून तुम्ही लिहायचे होते. प्रथमोपचार पेटीमध्ये आवश्यक असणारे साहित्यांची यादी तुम्ही करू शकता. तिथं तुम्हाला मग ते वेगवेगळ्या प्रकारचे मलम, वेगवेगळे आयोडीन, कुठं ते पट्ट्या, कुठं कात्री, चिकटपट्टी, याप्रमाणे साहित्य, कुठं पिना, त्यानंतर नेल कटर, हे सगळं साहित्य आपल्या त्या प्रथमोपचार पेटीमध्ये असणं गरजेचं आहे. अवशेषांगाबद्दलही मी प्रश्न घेतलेला आहे. 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत जाऊन बघा. सविस्तरपणे सगळ्या अवशेषांगाची मी चर्चा केलेली होती आणि ही सगळी अवशेषांग पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सापडतात. वेस्टिजियल ऑर्गन्स असं आपण त्यांना म्हणलेलं होतं, कारण उत्क्रांतीच्या पुराव्यामधले हे सगळे होते. त्यामध्ये सुरुवातीलाच व्याख्या दिली होती अवशेषांगे म्हणजे काय, आणि त्यानंतर या अवशेषांगांसाठी ही व्याख्या दिली होती पहिली. त्यानंतर त्याची ही उदाहरणं होती. आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स, माकड हाड, मंकी बोन, अक्कलदाडा, वाईस्टीट आणि कानाचे स्नायू, त्याबरोबरच अंगावरील केस, हे सुद्धा एक उदाहरण त्या ठिकाणी होतं. प्रश्न
जो दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये पूर्ण सगळी उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. तीच अवशेषांगे इतर प्राण्यांमध्ये कशी उपयोगी होतात त्याचं एक उदाहरण सांगता येईल पहा. उदाहरण म्हणून मी सांगतो. उदाहरण असं आहे ते, माकडहाड हे इतर प्राण्यांना शेपूट हलवण्यासाठी उपयोगाला येतं. ह्या जे दाढा आहेत ते इतर प्राण्यांना अन्न चर्वण करण्यासाठी उपयोगाला येतात. स्नायू, कानाचे स्नायू माकडांमध्ये कान हलवण्यासाठी उपयोगी आहेत अजून सुद्धा. माकडामध्ये म्हणण्यापेक्षा सर्वच प्राण्यांमध्ये ते इतर कान हलवणारे प्राणी जेवढे आहेत, ससा असेल, गाय बैल असेल, हे सगळे प्राणी कान हलवतात. कोल्हा, सिंह कान हलवतात, ते त्या दिशेने ज्या दिशेने आवाज येतो तिकडं. त्याचबरोबर रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी आंत्रपुच्छ हे एक उपयोगाला येणारं अवयव आहे. म्हणजे तुम्ही आंत्रपुच्छाची माहिती लिहू शकता, कानाच्या स्नायूंची माहिती लिहू शकता. हे सगळेच्या सगळे इतर सजीवांमध्ये उपयोगाला येणारे आहेत. आपल्याकडं मात्र मानवामध्ये त्यांचा उपयोग संपलाय, म्हणून आपण त्याला अवशेषांगे असं म्हणतो. आता यांची ओळख करायची आहे. खालील विधाने वाचून पहिल्याची माहिती दिली, प्राणीसंघ ओळखायचा आणि एक उदाहरण लिहायचं आहे. बघूयात आपण, एक एक आहे पण पुस्तकात सगळं सापडतंय, जाऊन बघायचं फक्त आपलं काम आहे. आपल्याला ते 6वं प्रकरण होतं की नाही भलं मोठं, त्या 6व्या प्रकरणामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण दिले. त्या वर्गीकरणामध्ये हे गुणधर्म दिलेले होते. हे चपट्या कृमी झाल्या, दुवल कृमी झाल्या, वलयी प्राणीसंघ, संधिपाद, मृदुकाय, कंटक चर्मी. बघा हे कंटक चर्मी, थोडं झूम करतो पुन्हा. कंटक चरबीमध्ये त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे. प्रश्न पुन्हा बघा काय सांगितलंय, त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे, म्हणजेच प्राणीसंघ कोणता आला, कंटक चर्मी असा प्राणीसंघ आला. आणि त्याचं उदाहरण जर म्हणाल तर इथं उदाहरण आहे तारा मासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर इत्यादी. अंगावरती बारीक बारीक काटे आलेले आहेत. हे काटे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत, झाडाचे काटे नाहीत. म्हणजे आपल्याला प्राणीसंघ कुठला सापडला, कंटक चर्मी, याप्रमाणे हा सापडलेला आहे. पुढचा प्रश्न, मी तुमच्या लहान आतड्यात राहतो, माझा धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. संघ सांगायचा आहे आणि उदाहरण सांगायचं आहे. पुन्हा तिथंच आपल्याला जावं लागणार आहे बघायला. आतड्यात राहणारा प्राणी कोणता? पोटातील जंत. हे नाही, वरती नाही, हे चपट्या कृमींचा संघ किंवा गोलकृमींचा संघ या दोन्हीपैकी एक. त्यापैकी इथं पोटातील जंत म्हणले म्हणजे हा नक्कीच आपल्या पोटातला गोलकृमी आहे. पुन्हा प्रश्नाकडे, या गोलकृमीचा हा संघ आला, तयार झाला. उत्तर काय मिळाली तर आपल्याला, कोणता संघ आहे मी लिहूनच दाखवतो. लिहिण्याची पण सिस्टीम आहे, मग ती तशीच ठेवायची का, वापरली पाहिजे ना. गोलकृमी आणि उदाहरण तिथंच ते आपल्याला मग पोटातील जंत म्हणून उदाहरण देता येऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, माझे शरीर दोन्ही टोकाला निमुळते आहे, कल्ल्याद्वारे श्वसन करतो. आता मग कल्ल्याद्वारे श्वसन करणारा जो वर्ग आहे तो माशांचा वर्ग आहे. थेट माशांमध्ये जाऊ की आपण बघायला. मग इथं आले ते, इथं कुठे गेले, वरती गेले का माशावाले, हां हे आले बघा. शरीर दोन्ही टोकांना निमुळते आणि यांचं श्वसन कल्ल्याद्वारे होते. म्हणजे हा वर्ग कुठला झाला, मत्स्य वर्ग. आणि ही उदाहरणं तुम्ही तिथं लिहू शकत होता, रोहू, पापलेट्स. तुम्हाला जे माशाचं नाव माहीत आहे ते कुठलंही लिहिलं तरी चाललं असतं की इथं. हा अगदी आमच्या भिगवणची चिलापी लिहिली तरी चालली असती, कारण भिगवण इंदापूर तालुक्यातले हे गाव माशांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. अनेक मासे खाण्याला आवडणारे लोक भिगवणला येतात, म्हणून भिगवणचं हे मासे लिहिले तरी चालले असते चिलापी म्हणून. अर्थात पूर्वी आमच्याकडे सुद्धा उजनी धरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडायचे, पण अलीकडे इतर मासे जरा सापडायचं कमी झाले. चिलापी मात्र भरपूर सापडते आणि तीच सगळीकडं सध्या तिचं मार्केट पण सगळीकडं चांगलं चाललेलं आहे. म्हणजे कल्ल्याद्वारे शोषण केलं जातं, म्हणून इथं आपण त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. काय उदाहरण घेतलं, मत्स्यवर्ग. आणि उदाहरणामध्ये कुठल्याही एकाचं माशाचं नाव लिहायचं. मी आपलं लिहून टाकतो, चिलापी. ओके. बरीचशी माहिती आवश्यक देणं गरजेचं असतं काही वेळेला.
चौथ्या प्रश्नामध्ये आपण आलेलो आहोत. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित प्रश्नाची उत्तरे लिहा. जाऊयात अगोदर पुरुष प्रजनन संस्थेमध्ये जाऊन बघू आपण. तिथं ही सुद्धा आकृती आपण विद्यार्थ्यांना 2 दिवसापूर्वी दाखवून त्याच्यातली माहिती बहुतांश ठिकाणी करून घेतलेली आहे. तिसऱ्या प्रकरणाच्या शेवटी आपल्याला ही पुरुष प्रजनन संस्था दिलेली होती. पुरुष प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था, दोघांमधला फरक काय आहे, त्यातले वेगवेगळे अवयव कुठले आहेत, प्रत्येक अवयवाचं काम काय आहे, हे सगळंच्या सगळं इथं या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. पहा, ही आकृती अर्थात यातली माहिती. प्रश्न काय आहे त्या प्रश्नांकडे प्रत्येक जाऊन बघू आपण. येऊयात. पहिला प्रश्न आहे, पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते? तर शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठीचा जो अवयव आहे तो हा वृषण हा अवयव आहे. इथं सापडला का? शेवटी लिहिलेला आहे बघा तो वृषण हा. आणि तो अवयव मानवी शरीराच्या, पुरुषांच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतो. पुढचा प्रश्न आहे, एका शुक्राणूची लांबी किती असते? शुक्राणूची लांबी शोधा. इथं लिहिलेली आहे. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. सगळी उत्तरं पुस्तकात सापडलेली आहेत. कुठल्याही प्रकारे गाईडची गरज पडत नाही. बरेच विद्यार्थी म्हणतात, सर कुठलं आलतं प्रश्न कळलाच नाही. अरे सगळी उत्तरं पुस्तकात आहेत ना, तुम्ही पुस्तक असून दुसरीकडे कशाला जाताय मग शोधायला? शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. तेही उत्तर मिळालं. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये शुक्रवाहिनीचे कार्य लिहा. मग शुक्रवाहिनीचं कार्य इथं लिहिलेलं आहे पहा. शुक्रपेशी विविध नलिकाद्वारे पुढे पाठवल्या जातात आणि त्या पुढे पाठवत असताना त्यांचं परिपक्वन होत जातं. म्हणजे अशा प्रकारे हे शुक्राणू वाहून नेण्याचं काम या शुक्रनलिकेचं आहे. कुठे शुक्रनलिका बघून घ्या नाही ना. मग इथून ती जी शुक्रनलिका आहे ती या वृषणांपासून निघाली आणि नंतर ती पुढं स्खलन वाहिनीमध्ये जाऊन मिळणार आहे. म्हणून हे जे तयार झालेले शुक्राणू आहेत ते वाहून नेण्याचं मुख्य काम त्या शुक्रवाहिनीला करायचं आहे. शुक्रपेशी कोणत्या पेशी विभाजन पद्धतीने तयार होतात? शुक्रपेशी कोणत्या विभाजन पद्धतीने तयार होतात? तर वरती लिहिलेले त्या स्पष्ट लिहिलेले बघा. अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी म्हणजे स्पर्म तयार करतात. उत्तर काय लिहायचं होतं आपल्याला? अर्धसूत्री विभाजन पद्धती. काही जण यालाच अर्धगुणसूत्री असंही म्हणतात. आणि या अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती प्रकरण क्रमांक 2 मध्ये शेवटी दिलेली आहे. इथं आणखी एक प्रश्न शिल्लक राहिलाय. तो प्रश्न म्हणजे पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या प्रत्येकी 2 अवयवांची नावे लिहा. जोडी नसली पाहिजे. तो एकमेव अवयव असावा. त्याच्यामध्ये एक अवयव आहे तो शिश्न, अर्थात तो एकमेव असतो. आणि मूत्राशय सुद्धा एकमेवच आहे, परंतु ते ॲक्च्युली त्या सिस्टीममध्ये थेट काम करत नाही. कारण वृषणकोश 2 असतात, आदिवृषण 2 असतात. ही वाहिनी जी आहे मूत्रजनन वाहिनी ती मात्र एकमेवच असते. ती सुद्धा डबल असू शकत नाही. पुरस्थ ग्रंथी पण एकच असतात. शुक्रवाहिन्या 2 आहेत, स्खलन वाहिन्या 2 आहेत, शुक्राशय 2 आहेत. काय काय सिंगल दिसतंय तुम्हाला आकृतीमध्ये? पुरस्थ ग्रंथी सिंगल आहे, मूत्रजनन वाहिनी सिंगल आहे आणि शिश्न हे सुद्धा सिंगल आहे. शिश्न म्हणजे नेमका पुरुषांच्या शरीरातून ज्या भागातून हे शुक्राणू बाहेर टाकले जातात किंवा मूत्र बाहेर टाकलं जातं तो अवयव म्हणजे शिश्न असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अर्थात हा प्रश्न सगळा पूर्ण झाला. कुठला? चौथ्यातला पहिला आकडा 5 मार्क हेही पूर्ण झाले. राहिले ते आता शेवटी पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सुद्धा पुढे सापडणार आहेत. सगळे आहेत इथंच उत्तरवरती. जर आपण थोडं वरती गेलो, इथं चौथ्या प्रकरणामध्ये काही संकटग्रस्त प्रजातींची नावं दिलेली आहेत आणि त्या नावानुसार पुढं त्यांचे प्रकार पाडलेले आहेत, त्यांना रंग दिलेले आहेत, कोणत्या प्रकारामध्ये कोणते येतात, ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. असं म्हणेपर्यंत आता आपल्याला सापडणार आहे. ओके, आली माहिती.
बघा, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण संकटग्रस्त, दुर्मिळ, संवेदनशील आणि अनिश्चित अशी 4 नावं तुम्हाला या 4 ठिकाणी लिहायची आहेत. सापडले पान नंबर तर तुम्हाला मी सांगितले, काय अडचण नाही. किती पान नंबर 45 पानावर ही माहिती दिलेली, ही 4 नावं तिथं लिहायची होती. ही माहिती लिहिल्यानंतर पुढं प्रश्न अजून आहे की संपलेला नाही प्रश्न. काय प्रश्न आहे पुढं? जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल 4 मुद्दे लिहा. तो प्रश्न पाठीमागे ठेवतोय मी. का? कारण अगोदर हा प्रश्न पूर्ण करून घेऊया. रेड लिस्टमधले 2 प्रकारचे धोक्यात आलेले वन्यजीव प्रजातींचे 2 रंग सांगितलेले आहेत. अतिशय लहान वाक्यामध्ये हे दिलेलं आहे, पण तुम्ही ते वाचले का नाही काय माहिती. एकदम बारीक बघा काय लिहिलंय. धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार कोण करतं? IUCN तयार करते. या यादीतील गुलाबी पृष्ठे म्हणजे संकटग्रस्त प्रजाती आहेत आणि हिरवी पृष्ठे म्हणजे पूर्वी संकटग्रस्त असणारी आणि आत्ता मात्र धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावं आहेत. म्हणजे तुम्हाला तिथं लिहिताना हिरवी पृष्ठ आणि गुलाबी पृष्ठ असे रंग त्या ठिकाणी लिहायचे होते. कुठला रंग द्यायचा आहे त्यांना? गुलाबी आणि हिरवा रंग इथं लिहायचा होता. 60 पैकी 60 ही मार्कांची उत्तरं तुम्हाला या उत्तरपत्रिकेमध्ये 60 मी का म्हणतोय? कारण पेपर जरी 40 मार्काला तुम्ही लिहिणार असला तरी ऑर सहित, ऑप्शन सहित ही सगळी प्रश्नपत्रिका आपली 60 मार्कांची असते. राहिला विषय फक्त एकच, जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल. 4 मुद्दे लिहा. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठीचे वेगवेगळे उपाय इथं लिहिलेले आहेत. प्रश्नपत्र प्रश्नामध्ये पण सांगितले बघा. पर्यावरण संवर्धनामध्ये तुम्ही कोणते उपक्रम राबवाल, जैवविविधते संवर्धन कसे करता येईल, आहे का नाही इथं बघा बरं. म्हणजे असताना आपण कधी बघत नाही आणि पुन्हा म्हणतो हे कुठं होतं का? पुस्तकात सगळं असतं हे या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. याच जैवविविधते संवर्धन कसे करता येईल याच्याबद्दलची ही माहिती आहे. 7 मुद्दे दिलेले आहेत, त्यालाही आपण हायलाईट केलेलं आहे. अर्थात ते पुन्हा झूम करून दाखवणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्याला ते मोबाईलमध्ये तो बघणार आहे, त्यामुळे त्याला ते झूम केल्याशिवाय दिसणार नाही, म्हणून मी झूम करून दाखवतोय. दुसरा माझा काय त्याच्या पाठीमागं फार मोठा उद्देश आहे अशातला भाग नाही. हे तुम्हाला सगळी उत्तरं लिहायची होती. 60 मार्कांची उत्तरं मी तुम्हाला पूर्णपणे म्हणतोय मी. आता बघा, वरपासून जर तुम्ही खालीपर्यंत बघितलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुस्तकातच सापडलेलं आहे. कुठलाही प्रश्न आपण या ठिकाणी सोडून दिलेला नाही. 60 पैकी 60 मार्क तुम्हाला या ठिकाणी सहजपणे मिळू शकत होते. असा हा पेपर मी तुम्हाला पूर्णपणे सोडवून दाखवलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण थोडंसं वरती जाऊन बघूयात. खरं तर ॲक्च्युली या विज्ञान भाग 2मध्ये पाठांतर करण्याबरोबरच अजूनसुद्धा तुम्ही काही गोष्टी करू शकता. त्यामध्ये लिहून काढणं, वाचन करणं आणि साईड बाय साईड इतर भागातून मिळणारी माहितीसुद्धा घेणं. याप्रमाणे विज्ञान भाग 2ची उत्तरपत्रिका तुम्हाला मी पूर्णपणे आज सांगितलेली आहे. चॅनल अर्थात तुमच्या उपयोगाला येणार आहे. पुढं जाऊनसुद्धा याचा फायदा होईल, इतर विद्यार्थी तो पाहतील. आत्ता मात्र मी उत्तरपत्रिका सांगण्याचं काम थांबवतो. धन्यवाद.